आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये गिरीराज सावंत दिसतील का? तर त्यांनी सकारात्मक उत्तर दिलेलं आहे. तुमची तयारी आहे का तशी? हा जो यज्ञ आहे हा राजकारणाचा यज्ञ नाही, हा आरोग्य शिबिराचा यज्ञ. आरोग्य शिबिराच्या मांडवात आरोग्य शिबिराविषयी बोललं तर क्रमप्राप्त ठरेल. सेवेचे फळ प्राप्त झाल्याच्या नंतर लोक बोलत असतात की आलं पाहिजे, गेलं पाहिजे, राजकारणात व्हायला पाहिजे. शिवसेना नेते माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे सुपुत्र गिरीराज सावंत यांनी कार्यसिद्धी प्रतिष्ठानच्या माध्यमातून महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मी त्यांच्याशीच बोलणार आहे. गिरीराजजी, काय सांगाल, या आरोग्य शिबिरामध्ये कुठल्या आजारावर या ठिकाणी मोफत उपचार मिळणार आहेत आणि नागरिकांना कसा फायदा होणार आहे? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. पुण्यनगरीच्या या दक्षिण भागामध्ये कात्रज, धनकोडी, आंबेगाव पठार, बालाजीनगर संबंध हा दक्षिणचा जो परिसर आहे, या परिसरामध्ये कार्यसिद्धी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण महाआरोग्य शिबिर आयोजित केले आणि त्या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून सर्व प्रकारचे आजार, त्याच्यावर उपचार, गरजेनुसार शस्त्रक्रिया आणि जर काही प्रॉक्स लागणार असेल जसं की मानेचे बेल्ट असतील, व्हीलचेअर्स असतील, काठ्या असतील, या सर्व गोष्टी मोफत देण्याचा प्रयत्न कार्यसिद्धी प्रतिष्ठानच्या वतीने केलेला आहे. किती नागरिकांनी आतापर्यंत उपचार घेतलेले आणि किती दिवस हे शिबिर सुरू असणार आहे? साधारणतः सकाळपासून 4,500 ते 5,000 लोक या शिबिराचा लाभ घेऊन गेलेत. आज तसं पाहिलं तर वर्किंग डे शुक्रवार आहे 10 तारीख, उद्या 11 तारीख विकेंड आहे. त्यामुळे उद्याचा जो फुटफॉल आहे तो साधारणतः 15,000 ते 20,000 लोक दिवसभरात येऊन जाण्याची अपेक्षा. त्या पद्धतीची यंत्रणा त्या ठिकाणी सज्ज आहे. आमचा सर्व कार्यसिद्धीचा मित्रपरिवार, हितचिंतक, कार्यकर्ते सर्व रात्रंदिवस यासाठी मेहनत घेत आहेत आणि उद्याचा फुटबॉल साधारणतः 2 दिवसाच्या काळामध्ये 10 आणि 11च्या माध्यमातून 9 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत शिबिराचं आयोजन आहे. त्या माध्यमातून साधारणतः 20,000 लोक या परिसरातला याचा लाभ घेतात. तुमचे वडील आरोग्यमंत्री असताना आरोग्याची वारी सुरू केली होती, आता तुम्ही आरोग्य शिबिर करतायत, या पाठीमागचा हेतू काय नेमका? समाजसेवा हा एकच हेतू आहे. कारण कार्यसिद्धी प्रतिष्ठानच्या माध्यमातून साधारणतः 5 वर्षाच्या काळामध्ये या दक्षिण पुण्याच्या नगरीमध्ये अनेक प्रकारचे समाजोपयोगी उपक्रम राबवण्याच्या माध्यमातून आपण सेवा देतोय आणि ही 100% सेवा आहे. लोक आता कशा पद्धतीने बघतायत तो आमचा काही घेण्या देण्याचा पाठ नाही, पण आम्ही तर सेवा देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी निश्चितपणे करतो. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका समोर आलेल्या आहेत, त्या डोळ्यासमोर ठेवून कुठेतरी हे आरोग्य शिबिराचं आयोजन केलंय, अशा देखील चर्चा होऊ शकतात. नाही, सांगायचं तात्पर्य असं आहे की समाज व्यवस्थेमध्ये जे लोकप्रतिनिधी म्हणून वावरत आहेत त्यांनी हा अर्थ घेणं हा क्रमप्राप्त असतो. पण मगाशीच व्यासपीठावरनं सर्व लोकांच्या समक्ष साक्षीने जो 4,500-5,000 लोक ह्या मांडवात बसले होते, आपणही होतात. आरोग्यमंत्री जे होते माझे राज्याचे तानाजीराव सावंत साहेब, त्यांनी सूचित केलंय, त्यांनी आदेश दिलेत की ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करू पाहतो की बाबा वर्षातनं एकदा न घेता इथून पुढं वर्षातनं 2दा प्रत्येक 6 माही आरोग्य तपासणी होणं गरजेचं आहे. आणि मग सुसंस्कृतपणा, वारसा, संस्कृती, ट्रॅडिशन जपणारे भरपूर सामाजिक संस्था या संबंध शहरामध्ये आहेत. मग कुणीतरी हे करत असताना आरोग्याची सेवाही दिली पाहिजे, मग ती आपल्या वतीने का होऊ नये म्हणून आम्ही हा संकल्प घेतला. ह्या वर्षी देखील आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपल्या सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, माझे सर्व पत्रकार बांधव, समाज हितासाठी काम करणारे सर्व जे काही लोक समाजामध्ये आहेत त्या सर्वांना एकच विनंती आहे की ह्याचा प्रस्थापितांनी किंवा विस्थापितांनी जो अर्थ काढायचा तो काढू द्या, पण इथून पुढे सलग वर्षातनं एकदा तरी कार्यसिद्धीच्या वतीने अशा महाआरोग्य शिबिर आपण निश्चितपणे दरवर्षी करणार आहोत. या टायमिंगला हे शिबिर होतंय, त्यामुळे आपसुकच म्हणजे एक प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की गिरीराज सावंत यांनी याआधी कुठले समाज उपयोगी काम केलेत, कुठले कार्यक्रम घेतलेत? साधारणतः एवढ्या मोठ्या प्रमाणावर या ग्राउंडवर हे शिबिर पहिल्यांदा, म्हणजे भूतोना भविष्य या दक्षिणमध्ये हे झालं होतं ते आपण केलंय. ह्याच्या आधी कार्यसिद्धी प्रतिष्ठानच्या माध्यमातून मी जसं सांगितलं की 5 वर्षाच्या काळामध्ये अनेक समाजोपयोगी आरोग्याची सेवा ही आपल्या कार्यसिद्धी परिवाराच्या माध्यमातून, मगाशी साहेबांनी सांगितलं की BSWL भैरवनाथच्या माध्यमातून, त्यानंतर GSPMच्या माध्यमातून आपण सतत चालू असतो. लोकांची हॉस्पिटलची बिलं कमी करणं, योजनेत बसत नसेल तर बसून देणं आणि अनेक समाजोपयोगी लहान मुलांना खेळासाठी प्रोत्साहन, व्यासपीठ उभं करणं, म्हणजे कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण आहे ही जिथं जिथं मदत लागेल म्हणून त्या ठिकाणी मदत देणं संस्थेचं आणि त्याचं ब्रीद आहेत आपल्या सर्वांना समृद्धीचे आणि राष्ट्रहिताचे. तर कुठलाही राजकीय गाजावाजा नाही. जे राष्ट्राला प्रेरित असेल, जो विचार राष्ट्राला पुढे घेऊन जाईल, तो विचार पेरण्याची कार्यसिद्धीच्या वतीने करता माझा सर्व मित्रपरिवार गेले 5 वर्षाच्या माध्यमातून हे आम्ही करू पाहतोय. आणि शेवटी ह्याला प्रोत्साहन देण्याचं काम लाभार्थी म्हणून सर्व आमच्या दक्षिण पुण्यातील सर्व जनता मायबाप जनार्दन यांनी केलेले. त्यामुळे अलीकडच्या काळामध्ये एवढ्या कमी वर्षात, कमी वेळेत
हे सामाजिक प्रतिष्ठान एवढ्या झपाट्याने कधी वाढताना माझ्या 25-30 वर्षाच्या करिअरमध्ये मी पाहिलेलं नाही. हे माझंच एक प्रतिष्ठान आहे. माझं म्हणून मी सांगत नाही, कारण सेवा आपण दिली, लाभार्थी वाढत गेले, त्याचा गाजावाजा लोकांनीच केला. त्यामुळे अलीकडच्या काळामध्ये दक्षिण पुण्याच्या नगरीमध्ये हे प्रतिष्ठान खूप नावारूपाला आलं. खूप प्रकारचे लाभार्थी झाले. ज्या ज्या क्षेत्रामध्ये लागेल तिथं मदत कार्यसिद्धी म्हणून आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय आणि लोक त्याचा लाभ घेत आहेत. मग अशी तानाजी सावंत साहेबांना तुमच्या वडिलांना प्रश्न विचारला की आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये गिरीराज सावंत दिसतील का, तर त्यांनी सकारात्मक उत्तर दिलेलं आहे. तुमची तयारी आहे का तशी? नाही, मी मगाशीच सांगितलं तुम्हाला, हा जो यज्ञ आहे हा राजकारणाचा यज्ञ नाही, हा आरोग्य शिबिराचा यज्ञ. आरोग्य शिबिराच्या मांडवात आरोग्य शिबिराविषयी बोललं तर क्रमप्राप्त ठरेल. ते व्यासपीठ पुढच्या काळामध्ये वेगळं असेल आणि व्यासपीठ जरी वेगळं असतं तर लोक ठरवत असतात. लोकशाहीमध्ये जनता जनार्दनाला जेवढं महत्व आहे तेवढं कुठल्याही नेत्याला त्या ठिकाणी महत्व नाही. जनता ठरवेल योग्य वेळी काय करायचं, जनतेला ते ठरवू द्या. आपण त्याच्यावर बोलणं उचित नाही. तुमच्या नावाची चर्चा सुरू झालेली आहे. महानगरपालिकेला गिरीराज चव्हाण असू शकतं, माफ करा, गिरीराज सावंत असू शकतात, हे चर्चा सुरू झालेल्या आहेत. मी तेच सांगितलं, लोक ठरवत असतात, लोक चर्चा करत असतात, लोक बोलत असतात. आपण फक्त सेवेचा वारसा आणि वसा जोपासायचा आहे. तो जोपासण्याच्या मार्गावर आम्ही ही सावंत कुटुंबाची परंपरा, हा सावंत कुटुंब हे वारकऱ्यांचा आहे, धारकऱ्यांचा आहे, टाळकऱ्यांचा आहे, भगव्याची पताका घेऊन चालणार आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा वारसा एकत्र करून मार्गक्रमण करणं, ते करत असताना अनायसे सेवा लोकांना मिळते. सेवेची फळ प्राप्त झाल्याच्या नंतर लोक बोलत असतात की आलं पाहिजे, गेलं पाहिजे, राजकारणात व्हायला पाहिजे. जनता ठरवेल. पण हे आजचं हे व्यासपीठ नाही की त्याच्यावर राजकीय भाष्य करण्यासाठी केलेलं नाही. नक्कीच. तर हे होते गिरीराज सावंत, ज्यांनी सांगितलं की आरोग्य शिबिर केले आणि याआधी मी अनेक उपक्रम केले आणि राजकीय प्रश्नावर त्यांना विचारलं असता हे राजकारणावर बोलण्याचं व्यासपीठ नाही. या ठिकाणी आपण आरोग्य शिबिरावर बोलू. मात्र राजकारणात गिरीराज सावंत कधी येणार, याचं उत्तर कधी भेटणार आणि किती वाट पाहावी लागणार, याचं उत्तर आता समोरचा काळच देईल. विष्णू सानप, नेटसप मराठी, पुणे.